कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यांमधला नेमका फरक काय? चला जाणून घेऊया. नुकताच महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूर येथे पार पडला. यावेळी एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. पण या सगळ्यात एक बेसिक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे, ती म्हणजे मंत्रिपदांमध्ये असलेला फरक. राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वोच्च स्थानी असतात मुख्यमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री व त्यानंतर येतात कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री व स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वगळता कॅबिनेट मंत्री हे मंत्रिमंडळातील सिनियर मानले जातात. कॅबिनेट मंत्र्यांकडे एक किंवा एकापेक्षा जास्त खात्यांचा कारभार दिला जातो. ज्या खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद मिळतं त्या खात्याच्या संपूर्ण निर्णयांची जबाबदारी ही कॅबिनेट मंत्र्याची असते. त्यानंतर येतात राज्यमंत्री. राज्यमंत्रीपद हे कॅबिनेट मंत्रिपदापेक्षा दुय्यम दर्जाचे असते. कॅबिनेट मंत्र्यांना मदतीचा हात म्हणून राज्यमंत्री असतात. राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार काम करावे लागते. तिसऱ्या क्रमांकावर येतात स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री. एखाद्या खात्याची संपूर्ण जबाबदारी ही स्वतंत्र कारभार असलेल्या राज्यमंत्र्यांकडे